गाव दर्शन लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। प्रवाशांना सूचना, आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा, चोरांपासून सावध राहा। बस क्रमांक 2044 फलाट क्रमांक 8 वर थांबली आहे। ही बस सिल्लोड शहरातील बसस्टँड या ठिकाणून सर्वत्र जवळपास 2-4 जिल्ह्यात आणि राज्यात गाड्या जातात। या ठिकाणी गर्दी फार प्रमाणात असते आणि गर्दी असल्यामुळे या ठिकाणी चोरीचे प्रमाण होत असते। त्यामुळे या ठिकाणी आम्ही सकाळपासूनच अवेअरनेस अनाऊन्स करून आणि सूचना देऊन प्रत्येक बसमध्ये आम्ही स्वतः उभे राहून आणि आमचे कर्मचारी या ठिकाणी ठेवून सर्वांना सूचित करतो की जाताना आपण आपले दागिने वगैरे पर्स व्यवस्थित ठेवा, बसमध्ये चढताना एका रांगेत चढा, अगोदर उतरणाऱ्यांना उतरू द्या, उतरल्यानंतरच आपण बसमध्ये चढा। त्यामुळे आपल्या मालमत्तेची चोरी होणार नाही। आणि त्यासाठी महिलांनासुद्धा पर्स समोरच्या बाजूला ठेवा, पर्स मागच्या बाजूला ठेवल्यास मागच्या मागे काही महिला लहान मुले पर्सची चेन खोलून त्यातून आपला ऐवज चोरी करू शकतात। त्याबाबत आम्ही सर्वांना अवेअर करतो आणि सूचना देऊन त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना त्रास होऊ नये, त्यांचा प्रवास सुखाचा हो, त्यांची बळी सुखाची जावं या आम्ही आटोकाट प्रयत्न करू। परंतु त्यासाठी प्रवाशांनीसुद्धा ऐकावं की त्यांनीसुद्धा नियमाचं पालन करायला पाहिजे। अगोदर उठू देणे, रांगेत बसमध्ये चढणे, आपले दागिने पर्स मोबाईल व्यवस्थित सांभाळ हे यासाठी आम्ही अवेअर करतो। सर्वप्रथम सिल्लोडवासियांना व सर्व प्रवाशांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। राप सिल्लोड आगारातर्फे दिवाळीसाठी स्पेशली आपले जे नियमित जे शेड्यूल आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाशिक, जळगाव, बुलढाणा, भुसावळ आणि संभाजीनगर तसेच ग्रामीण भागातील कन्नड मार्गावर अतिरिक्त फेऱ्या ह्या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आता दिवाळीच्या अगोदर देखील आपण रिझर्वेशनसाठी पुणेवरून जे सिल्लोडला येतात त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली होती। आता याच्यानंतर 26 तारखेला रविवारीच्या दिवशी देखील सिल्लोडपासून ते पुणे जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर सर्व प्रवाशांनी याचा सर्वांनी लाभ घ्यावा